पाणी तापून तीनदा गार झाले, अजून उठा ना हा बाबा. कवा आवरायचं कवा जायचं काय माहिती. ए पोरी आवरलं का दादा? हा अहो माझं कवाचं आवरलंय, तुमचं आवरलंय ना? अजून पाणी तापलेलं नाही. कोणाचं? त्या बाबाचं आवरत ना, अजून कुठे गेलाय काय माहिती. नाही लवकर आवरायचं, पुन्हा मग वेळ होती, उशीर होतो, भूक लागते, ऊन लागते, अनेक अडचणी आहेत पुढं. ते तर आहेच आहे. मग पण मग आता हा बाबा कवाचा जाऊन बसलाय ना बाथरूमला, अजून पत्ते बाथरूमला? नाही. हा का बाथरूम साफ करायला? काय माहिती काय करीत नाही बसलाय. नाही विचारून घ्यायचं ना, बाथरूम साफ करायचंय का पोट साफ करायचंय. आता हे मी विचारू का? मग आता कोण मी विचारू? नाही तुम्ही नका विचारू, मीच विचारिते. हं. मग तुम्ही तर नाश्ता वगैरे करून घ्यायचा, लांब जायचं आपल्याला. पण हा. दादा तुम्हाला एक विचारू का? हा? तुम्हाला सांगितलं नाही आत्याच्या गावाला कशाला जायचंय? अगं आपल्याला आहे ना बारशाला जायचंय, बारशाला. हा पण कोणाच्या? माझ्या बहिणीच्या सुनाच्या. मला का लवकर बोलता येत नाही ना. हा सुनाचं काय? भावाचं? हा भावाचं बारस? भावाच्या पोराचं आहे. भावाच्या पोराचं म्हणलं, भावाचं बारस कस काय? नाही एवढ्या लांबच्या नात्यामध्ये ना आपलं काही काम होतं मग? शाबास, आपल्याला ओळखतात ते. हा ते आहे म्हणा, लग्नाला आले होते ना माझ्या. मग लग्नाला आलते, पुन्हा येणं जाणं आहेच कायम ना कायम. ते तर आहेच. पण मग लवकर आवरायचं. हा बरं मी ना आवरीते, हा. तर आहे ना तुम्ही ना वावरात ते गारका मारून या. चालेल हा? चालेल. पाणी बिणी पाहून या, मग परत शाळेला पण मग घास टाकावं लागेल ना. घासही घेऊन येतो थोडा. बरं मग तुम्ही घास घेऊन या, तर मी आवरीते, मग त्या बरं, बाबाचं बरं. आवरून ठेवते. चालेल. हा, चप्पल घालून जा. जरा लवकर आवरायचं. हा म्हणजे बाबा येतो का काय माहिती. बाबा येईल, आईचं ध्यान आल्यावर. नाही तर काय. अर्चना, ए अर्चना, अर्चना काय ग, कुठे होती? किती आवाज आहे तुला? अगं घरात होते, अगं जायचंय आम्हाला, तेच आवरीत होते. काय म्हणते बोल ना. येते का पिक्चरला? पिक्चरला? कोणता पिक्चर निघाला? अगं तो नाही का नवीन आला तर, गोंधळ पिक्चर मराठी. हा का? हा आज- चाल ना, आजच सर्व येऊ चालली राहिले. का? हा सगळं कोण कोण? भरपूर बाय. अगं नेमकी मी आज आले असते, पण नेमकी आता आम्ही चाललो याला बारशाला. खायला जाते बारशाला, चाल ना. अगं जावंच लागन, लय जवळच आहे आमचं. अगं हाच टाइम राहतो आपला बी एकत्र यायचा. नाही ते आहे, पण मी काय म्हणते, हा. आजच्या दिवस या तुम्ही जाऊन, पुढच्या वेळेस येईन मी. असं करते का? हा कारण आता बेन सगळं पण आली आवरलंय. असती. अगं मी सांगते काय आले असते, पण आता दादा आवरून बसले, परत दादा काय म्हणन तुला माहिती मा बाप कसं आहे. हा बाई ते हाय, ऊन लय लागू राहिलं ग. हा ना. बरं जाऊ दे मग, तेवढं आमच्या शाळेकडे लक्ष ठेव बरं हा, का. हा, पण चाल. हा चाल. बया गेल्या असते पिक्चरला, पण इकडे जाणं लय गरजेचं आहे. नाही म्हणले तर मा बापानं वासा करीन. जाऊ दे. हे बाबा कुठं राहिला काय माहिती. चला अजून पाणी तर काही तापेल दिसत नाही. हा हे पाहुणे आले का नाही काय माहिती. छे कसलं काही नाही आहे. ए पुरी अर्चना, काय दादा? आवरलं का नाही ग बाई? दादा माझं तर आवरलंय, पण अजून आपलाच नवरदेव आला नाही अजून. अजून पाणी तापेल नाही, ते पाहुणे येईल नाही का? अरे तेव्हा अजून आलाच नाही का? मला वाटलं आला असन. वय घेऊन ये वय पटकन. आता मी जाऊ का? अरे बाबा उशीर होतोय. दादा ती बस चालली पा. बस चाली, तिला म्हणा बस तिथेच आम्ही येऊ, आमचं आवरोस तर. आता ती काय आपल्यासाठी थांबणार आहे का? नाही थांबणार का? बरं थांबा, मी पाहून येते. लवकर ये. तुम्ही इकडच बसा, तुम्ही तरी जाऊ नका, दार उघडं टाकून जा. हा मी इथंच बसतो दारामध्ये, पटकन ये. हा कुठं लांब जायचं. काय ग वहिनी, कुठे चालली? काय नाही, तुम्ही काय करता बाहेर? हे काय मिरचं शिकवायचं काम चाललंय. आज कॉलेज नव्हतं काय? नाही आज कॉलेज नव्हतं. तू कुठे चालली एवढी आवरून बिवरून? चाले तुमच्या भावाला हुंकायला. का बरं? ते घरात बसत नाही ना एक ठिकाणी. अरे देवा, मग आता? काय नाही, आता पडला असं दोन गळ्यात, सांभाळावं लागन. मग आता काय करायचं? तुम्ही नाही मग कोण सांभाळणार? मग काय आता हाय आणि तुमचं तू भाऊ. कुठे चालली एवढी साडी बिडी घालून? अहो आम्ही ना चाललो बारशाला. हा कोणाचं? ते ना आत्याच्या सुनाच्या भावाच्या पोऱ्याचं. एवढ्या लांबचं? नाही जवळच आहे. हा का? हा ते आमची एकूण नातेवाईक बी लागत आहे ना, हा. तर मग जायचं सगळे होतं. जाणार असेल मग. हा सगळे जाणार आहे ना आम्ही. ते मानावर द्यावाला गावा सगळं माझा दिवस इडच निघून जाणार आहे. मग जाईल गवस त्याला, त्या तिकडे तो बसलेला बरं मी काय आहे म्हणते वावरात. ऐका ना, हा, तुम्ही घरीच आहे ना आज, हा. तर आमच्या बकऱ्याकडं शाळेकडे लक्ष राहू द्या. बरं ते चालेल. दोन पिल्लं आहे, हा. त्यांना फक्त चारा टाका आणि पाणी दाखवा.
चाल हा? त्यांना तर- पाणी बिनी दिलेलं आहे ना प्यायला. हा दिलेलं आहे तसं मी कीर्तीला सांगेल हा. पण ती आज पिक्चरला जाणार आहे ना हा तर म्हटलं मग तुम्हाला सांगा ती कोणत्या पिक्चरला जाणार. ते काय गोंधळ पिक्चर निघेल वाटतं कोणचा नवीन. हा तो आपल्या मातृभाषेचा ना. हा हा तर मग तिकडे जाणार आहे. खरं तर मला जायचं होतं पण आता काय मी जर नाही म्हटलं मा बापाला चेतन होईल. मग आता- बरं तेवढं लक्ष राहू द्या. हा चालेल. मला टाइम जाय. झालाय हा, आमच्या हा. 3 बस निघून गेले. मग आता जाई लवकर गवस त्याला. जाते बाई काय करणार आहे आता. लय पोटात कळ निघू राहिली. काय एवढं चिकट कालवण केलं तर काय माहिती. पोट नुसतं दुखू राहिलंय. काळापासून गेले नव्हते का 2 महिन्यापासून गेले नव्हते. पोटात कळ निघू राहिली आणि तुला काय एवढं चिकट वा तिकडं. कालवण ठेवलं. एवढं चिकट करून ठेवलं तुम्हाला तर मग? लागतच चिकट खायला. का चिकट चिकट फिका करू नका केला तर म्हणे म्हणतो, तोंडाला चिकट चव करताय. नाही. हम्म? तुम्हाला अक्कल आहे का. काय झालं अहो सारे सकाळचे येऊन बसले तिकडे आमच्या आंघोळी झाल्या सगळं आवरलं फक्त मग काय झालंय. काय झालं म्हणजे तुम्हाला माहित होतं ना जायचं म्हणून. ते तुम्हाला जायचं मला थोडं जायचंय. म्हणजे आम्हाला जायचंय मग तुम्हाला नाही यायचं. यायचंच नाही मला. मग इकडे काय करायचंय. पोटात कळ निघू राहिले. कुठं ते बस मध्ये बसून डबडं घेऊ का. शी तिकडे ठेवा हा? घाणेरडे कोणीकडचे. तुम्हाला तर अजिबात अक्कल नाही कसं गावंडळे काय माहिती एवढं. पण तुम्हाला सांगितलं होतं ना आधी. काय झालं तुम्हाला आता? सांगितलं होतं ना आधी काय सांगितलं घाणेरडे होतं? कोणीकडचे. याच्या त्याचा खात्या ना नाही फुकट्याचे तंबाखू खात्या ना म्हणून तुम्हाला असं हा. होतं. हा सरक बाजूला मला कळ निघू राहिली पोटात. बिना पाण्याचं मग आता पाणी द्यायला चाललो ना आता. माग वा बरं तुम्ही जराशी. आणि मला एक सांगा हा तुम्हाला माहित होते यायचं म्हणून तुम्ही मुद्दाम नाटक करू राहिले ना. काय झालं मुद्दा म्हणतात. नाटकच करत असं जायचं ना शेजारणीला हा. पाहिला. कोण शेजारनी. हा मग तिच्यावर तर हा. डोळे तुमचे. काय ते डोळे? तिच्याशीच लग्न करायचं ना. सरक बाजूला पोटात मग कळ नाही निघू जाऊ राहिली. द्यायचं इथं नाही जायचं तुम्ही आज जायचंच नाही. का बरं नाही मग जायचं. तू मुद्दाम मोडता घातला मला ना. यायचंच नाही. यावंच लागेल तुम्हाला. मला यायचंच नाही. तुम्हाला यावंच लागेल. सरक बाजू पटकन. नाही जायचं सांगितलं ना नाही जायचं हा? नाही जायचं. का बरं नाही यायचं. कारण तुम्ही मुद्दाम केलं. तुम्हाला माहित होतं माझ्या का आत्याच्या बरं गावात मुद्दाम जायचंय. तुमची जळत येऊ माझ्या आत्यावरती हा. दुसरं काही नाही. आत्याच्या पोरासंग लग्न ठरलं होतं मला चांगलं. मला मग काय करून घेते ना. तुमच्याशी लग्न केलं मी. करून घेते ना मग. मला काय माहित होतं असं निघाली ध्यान. अय बानगडी आता इथे बानगडी करीत बसले का. हा अहो दादा ते म्हणता मला यायचंच नव्हतं. मी माझ्या इकडे आले नखरे पोटात काय निघत्या जुलाब होऊ राहिले परत यायचं नव्हतं म्हणून सगळे नाटक चालू आहे. हे नाटक काय चालू आहे. हा पोटात कळ निघू राहिली ना. पोटात कळाला औषध आहे आपल्याकडे. मग निबार टाकील कळा बिळा सगळं बंद करून टाकील. अरे मला यायचंच नाही. यावं तुम्ही जा. लागल. मला यायचंच नाही. त्याचा बाबा इज्जत घालू नका आमची तूच कळलं जाय. पाणी मला काय दारा. काम तिकडं आता. नाही याचं कारण काय अगोदर तयारी केली ना. नाही अरे. दादा शेजारी पायसाठी जीव तुझा नसेल म्हणून कोणत्या यायचं. शेजारनी. हा. मी सांगते ना तुम्हाला काय ते जायचंच ना कॉलेजला सोडवायला तिला हाय का नाही? मग येते हो, चाल. मग म्हणून राहिले मी लहान आहे ना ते घालायला हात लावू सरक नका. सरक बाजूला पटकन. पोटात कळ निघू राहिली ना. डिलिव्हरी व्हायला आली काय हा? इकडे कळ मग राहिली तुला काय. कळू सारा राहिली. सकाळचं दोन खायचं नाही 3 लागलं. टाइम गेलोय. एवढं चिकट करावं लागत का मग. पाहिलं ना? असं खालय काय काय खालय तिलाच माहिती आता काय करून ठेवलं होतं. काय केलं हा? मी काय केलं होतं तुम्हीच खाल्लं ना चांगलं. हा? रात्रीला सरसच पेले नुसता. एवढा चिकट रसा करून ठेवतं डायरेक्ट 3 वेळा गेलो आता सारा सकाळचा. मग अजून किती वेळा जायचंय तिकडे जायचं कॅन्सल करायचं का. माझं कॅन्सल तुम्ही जाऊन या ना. आम्ही कसं काय जाऊ. मी तुम्हाला घेतलं जाणार माझ्या बाबा. भरोसा तुमच्यावर गेले मग याकडे कार भरोसा नाही. याकडे घेऊन पळून गेले मग काय करायचं मी. कोणा घेऊन जाणार आहे. तुमचा भरोसाच नाही. हा. सांगा लोक आम्हाला येऊन जरा चाल सरक पटकन. नाटक सोडून द्यायचे आता. अहो कळ निघू राहिली बाजू सारखा. चला तुम्हाला आहे ना मी ना जुलाबाची पिवळी गोळी देते चला. देणं का वाहणार आहे. बंद होऊन जाईल बंद. काय होणार आहे म्हणजे काय तुम्ही जरा शाळा शिकले होते की नाही हो? त्या गोळींना काय होत नाही. आणि झालं मग त्याला संध्याकाळ लागेल मग. तुम्ही जाऊन येतो वर. या बा तुम्ही माझ्या डोकं खाऊ नका मी तुम्हाला खरं सांगते हं. तू सरक बाजूला. पोटात कळ निघू राहिली. काय तुमचं रे. दादा सांगा ना हो तुम्ही. भाऊ आता नीट एक वेळेस जाऊन यायचं आणि आपल्याला गावाला जायचंय. हा पाहू चला. हा सरक ना बाजू. नाही तुझा मी काय इकडे ताण बसणार. मी इकडे बसणार आहे. चल माझ्या संग. माझ्या पोटातला कळ निघू राहिले. सरक बाजू. काय येते तू माझ्या संग. मला नाही यायचं. दादा काय तुमचं ताण. तुम्ही काय पाहिलं होतं याच्यामध्ये. याच्यामध्ये आत्मा पाहिला होता म्हणजे कोणी. असं निघाला ना आता. अरे बाबा कोणी जात पाहत आहे मत नाही पाहत. हा मला तर आता पस्ता येतं चांगलं आताच्या परिस्थितीत केला असत ते परवडलं असतं.
ते तर अति उत्तम झालं असतं, पण जाऊ दे आता ना, याला सुधारायचा प्रयत्न करतो. मी काय म्हणते दादा माहिती काय आपण काय करू, घराला कुलूप लावून घेऊ. खायला आहे का, मी काय घरात करेलच नाही म्हणा. आपण काय करू, कुलूप लावून निघून जाऊ. चालेल. मग पाहू काय करीत दिवसभर उपाशी मरू द्या. हा म्हणजे पोटही रिकामं झालेलंच आहे आणि त्याला चांगली फोडणी बसल. फोडणी बसल तवा कळण गेलो असं ते परवडलं असतं. हा चला चल. आपली गाडी निघून तवा माहित असतं तवाच निघून गेला. मग बसले या बाबाच्या भरोशावर. काय भरोशाच्या म्हशीला टोन का.